नमस्कार। मालवण शहरात विधानसभा 2024च्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेसाठी 3 मतदारसंघ आहेत आणि त्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचं शहर म्हणजे मालवण शहर। गेले महिनाभर विविध कार्यकर्त्यांची लगबग, सामान्य जनता, प्रशासन, पोलीस अशा प्रत्येकाचं जीवन हे निवडणुकीच्या दिवसाच्या अवतीभोवती आखलेलं। टेलिव्हिजन, मोबाईल यांची ही बऱ्यापैकी दमछाक। लोकशाहीच्या उत्सवानंतर मालवणमधील एसटी स्टँड, भरड, बाजार, पोकांडा पिंपळ, मेकॅनिकल रोड इथली ही काही दृश्य आहे। मतदानासाठी बूथ, मतदान केंद्रे यांनी दिवसभर शहर लोकशाहीच्या उत्सवासाठी सजलं होतं आणि लोकशाहीच्या उत्सवासाठी सजलेलं शहर मतदानानंतर पुन्हा एकदा मालवण रंगात येतानाची ही सायंकाळ 23 नोव्हेंबरच्या उत्सुकतेची सुद्धा। सध्या अशा लोकशाहीच्या उत्सवानंतर पाहूया एका राजकीय पक्षाचे जिल्हा संघटक आणि शहरचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचं एक छोटंसं मनोगत। गेले बरेच दिवस इलेक्शनची चाललेली रणधुमाळी खऱ्या अर्थाने आज संपलेली आहे। सगळे रोल रिलॅक्स झालेले आहेत। म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे जे उभे राहिलेले उमेदवार होते ते तर एकदमच रिलॅक्स झाले असणार, कारण त्यांच्या डोक्यात मागील वर्षभरापासून ही इलेक्शन लढवायचं आहे, कशा प्रकारची स्ट्रॅटेजी राहणार आहे ते त्यांनी सगळं ठरवलं होतं आणि ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे। आज 6 नंतर बहुतेक म्हणजे जसं एखाद्याची परीक्षा संपल्यानंतर जसं होतं तसा आजचा हा क्षण असणार आहे। मालवणचा विचार करता आज मालवणमध्ये खूप शांततेने मतदान झालं, उत्स्फूर्तपणे मतदान झाले। मतदानाची टक्केवारी जी वाढलेली आहे त्यामुळे लोक स्वतःहून बाहेर पडलेले आहेत। कुठेही बदल घडायचा असेल त्यावेळी अशा प्रकारचे लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात आणि मला वाटतं आज मालवणमध्ये मागच्यापेक्षा जास्त असं मतदान झालेले आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते, उमेदवारांचे कार्यकर्ते लोकांना घरातून बाहेर मतदानासाठी बोलत होते आणि एक चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आज या ठिकाणी हा आपण उत्सवच म्हणूया, निवडणुकीचा उत्सव आज खऱ्या अर्थाने त्याचा हे झालेला आहे। म्हणजे आज खऱ्या अर्थाने संपलेला आहे। म्हणजे बरेच दिवसाचं टेन्शन आज सगळ्या उमेदवारांचं, त्यांच्या सहकाऱ्यांचं आज या ठिकाणी गेलेलं दिसतंय।